स्वागत आहे नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन. आज आपण 5वं सूत्र बघणार आहोत. मी मंजिरी बहाळकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आता बघा, जीवनात आपल्याला अनेक गोष्टींची गरज असते. त्यामध्ये करुणा म्हणजे काय? तर ती आपल्याला जन्मजात असते, पण आपण जसजसे मोठे होत जातो ना, तसं आपली ती करुणा कमी होते. बघा, शाळेतलं जीवन आठवा. तुम्ही तुमच्या मित्राने पेन्सिल मागितली, मैत्रिणीने एखादा खाऊ मागितला, तुम्ही लगेच देत होता. का तर तिच्याकडे नाही आहे म्हणून तुम्हाला ते द्यावंसं वाटत होतं. ती म्हणजे करुणा. आता ही करुणा माणसाच्याच बाबतीत असली पाहिजे का? असं नाही, तर सर्व प्राणी, पशु, पक्षी, निसर्ग सगळ्याबद्दल करुणा वाटली पाहिजे. करुणा वाटली तर काय होईल? आज जो पाण्याचा प्रश्न आहे किंवा जो हवामानाचा प्रश्न आहे, तो आपोआप संतुलित व्हायला लागेल. कारण ज्याला आपण ऊर्जा देतो ती गोष्ट वाढते, हा पण नियम बघितलाय. मग आपण जर त्यांना करुणा दिली, आपण त्यांच्याकडे करुणामय नजरेने बघितलं, तर ती सातत्याने वाढ होईल. आणि ती वाढ झाली, करुणेची वाढ झाली, की आपलं जीवनही उंच शिखरावर जाईल. धन्यवाद.